आपण जर अभ्यास केला तर आपल्याला मराठीमध्ये खूप चांगले मार्क मिळू शकतात. बरोबर आहे. तर मराठी हा विषय जे मराठी माध्यमाची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ती प्रथम भाषा असते, फर्स्ट लँग्वेज असते. तुमच्या पुस्तकाचं नाव असेल कुमार भारती, बरोबर आहे. आणि जे इंग्रजी माध्यमाची जी मुलं आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी हा विषय द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून आपण तो अभ्यासणार आहोत. तर अशा पद्धतीने जे कोणी स्क्रीनवर स्क्रिबलिंग करतात, बाकी सगळे जे खेळ करतात, तर कदाचित मला असं म्हणायचं की आपण त्याच्यासाठी नाही आलेलो इथे, हो की नाही? बरोबर आहे. आपल्याला काही चांगलं मिळावं हा उद्देश आहे आपला. जो इंग्रजी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा म्हणून आहे कुमार भारती, आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी अक्षर भारती म्हणून आहे. अशी ही मराठी भाषा थोडस आपण ज्याच्यामध्ये मनापासूनच काही आपण अभ्यास केला, आपण जी आपली कृतीपत्रिका आहे, आता आपण कृतीपत्रिका सोडवतो, बरोबर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मागच्या वर्षी पण तुम्ही कृतीपत्रिकेप्रमाणेच काम केलेलं असेल. तर ही जी कृतीपत्रिका आहे ही कृतीपत्रिका सोडवताना ती कृतीपत्रिका आपली कशी असेल याचा पण आपल्याला अभ्यास केला कृतीपत्रिकेचा. तर कृतीपत्रिकेचा अभ्यास करताना आपल्याला अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि मग त्याच्यावरनं आपल्याला जाणवतं की सर्वात पहिल्यांदा मी जेव्हा कृतीपत्रिका समजावून घेते की माझी कृतीपत्रिका कशी आहे, विभागामध्ये विभागली गेलेली आहे. तारे मॅडम एकच मिनिट, अनोटेड करून टाकता का, म्हणजे कोणी करू शकणार नाही ते. तर ही जी आता आपली मराठी आहे ही मराठी आपण म्हणतो की लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आमुच्या मना मनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी. अशी ही मराठी भाषा आहे ज्या मराठीचं कौतुक हे आपण सगळेजण करतो. आणि जे मराठीचं कौतुक आपण करतो ते ही मराठी भाषा खरंच किती छान वाटतं. आपण या ओळी बोलायला, म्हणजे ओळी बोलताना ऐकताना आपल्याला खरंच अतिशय अभिमान वाटतो आणि आपल्याला आपल्या मराठी असल्याचा अभिमान वाटतो. मग हे जे आपलं मराठी भाषा आहे ही मराठी भाषा ही आपण सगळ्यांनीच मिळून जपली पाहिजे, बरोबर आहे. आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे आणि याच पद्धतीनं आपल्याला मराठी भाषा शिकताना खूप छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला मराठीमध्ये नक्कीच चांगलं यश मिळू शकतं. वापस कट करून चालू करणं. तर हे जे मराठीचा हा जो विषय तू कोणाचं तरी अनम्यूट आहे, प्लीज म्यूट करा, इतरांना डिस्टर्ब होतो त्याचा. थोडेसे छोटेसे नियम पाळले तर सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. प्लीज म्यूट युअरसेल्फ. तर हे कुमार भारतीचं पुस्तक, या कुमार भारतीच्या पुस्तकामध्ये सुरुवातीला आपण आपले जे पाठ्यपुस्तक आहे ते पाठ्यपुस्तकं एकूण 4 भागामध्ये विभागली गेलेली आहेत, बरोबर आहे. 4 भाग आहेत. या 4 भागामध्ये आता हे जे कुमार भारतीचं पुस्तक आहे, कुमार भारतीचे म्हणजेच मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचा हा भाग 1 आणि भाग 2 आता तुमच्या समोर दिसत आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक पाठ आहेत आणि त्याच्यामध्ये स्थूल वाचन आहेत. मग या पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये मराठी माध्यमाच्या कुमार भारतीमध्ये आणि इंग्रजी माध्यमाच्या अक्षर भारतीमध्ये एकूण 4 भाग आहेत. त्याच्यामध्ये भाग 1 आणि भाग 2 इथे तुम्हाला दिसत आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला बघितलं तर जय जय हे भारत देशा असं म्हणून हे मंगेश पाडगावकरांचं एक गीत आहे. हे जे सुरुवातीचं जे पहिलं गीत आहे हे फक्त काव्यानंदासाठी आहे, बरोबर आहे. याच्यावरती कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारले जाणार नाहीयेत. पण त्यानंतर बोलतो मराठी, कुटुंबाचा आजी, कुटुंबाचा आगळ, हे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये काही पाठ आहेत, काही धडे आहेत, त्याच्यानंतर काही कविता आहेत आणि सगळ्यात शेवट स्थूल वाचन आहे. आपण जर आपली कृतीपत्रिका बघितली तर आपल्या कृतीपत्रिकेप्रमाणे सुद्धा आपल्या कृतीपत्रिकेत एकूण 5 विभाग आहेत आणि त्या 5 विभागामध्ये आपले 5ही विभाग हे पहिल्या विभागामध्ये हे पाठावरती आधारित आहे. पहिला विभाग. दुसरा विभाग पद्य विभाग आहे, हा कवितांवरती आधारित आहे. तिसरा विभाग हा स्थूल वाचनाचा आहे, ज्याच्यावरती आता इथं बघा, इथे विभाग 3 आणि विभाग 4 आहे. इथं वीरांगना आहे आणि इथं व्युत्पत्ती कोश आहे. हा व्युत्पत्ती कोश हा जो स्थूल वाचनाचा पाठ आहे, हा पाठ दोन्हीही पाठ्य मीडियमला म्हणजे मराठी आणि इंग्लिश मीडियम दोन्ही पुस्तकामध्ये हा पाठ सारखा आहे. तर अशा पद्धतीने हे जे तुमचे विभाग आहेत हे विभाग, त्याच्यामध्ये गद्य, पद्य आणि स्थूल वाचन अशा तिन्ही विभागांमध्ये प्रत्येक भाग आहे
आणि या पद्धतीनेच आपली कृतीपत्रिका आपल्याला समोर दिसणार आहे. मग हा विचार करताना सगळ्यात महत्वाचा आहे, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला आपली कृतीपत्रिका खूप उत्तम पद्धतीने समजावून घ्यायची. बरोबर आहे? ती कृतीपत्रिका जसं आपण सुरुवात करू तशी सुरुवातीला मी कृतीपत्रिका तुम्हाला व्यवस्थित कृतीपत्रिकेची माहिती, कृतीपत्रिकेमधला प्रत्येक विभाग किती गुणांसाठी आहे, त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा आहे आपल्याला, या सगळ्या गोष्टींची माहिती जसं जसं आपण पुढे जाणार आहोत तसं तसं आपल्याला मिळणार आहे. आता ही जी आहे ही अक्षर भारतीचं हे पुस्तक आहे. अक्षर भारतीच्या पुस्तकातील हा एक भाग आणि भाग 2 आहे. पहिला भाग जो आहे या भागामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर सुरुवातीला तुम्हाला तो बुद्धी दे कवी गुरु ठाकूर म्हणजेच प्रकाश आमटे आमटे यांच्या चित्रपटातलं हे गीत आहे. तू बुद्धी दे, तू शक्ती दे, नवचेतना विश्वास दे. तर ही सुद्धा आहे, ही पहिली प्रार्थना, ही प्रार्थना काव्यानंदासाठी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे संतवाणी दिसेल, जो एक पद्याचा कवितेचा भाग आहे. मग तुम्हाला धडे आहेत आणि मग इथं स्थूल वाचन आहे. इथे सुद्धा तुम्हाला स्थूल वाचन दिसतात. कृतीपत्रिकेप्रमाणेच या विभागांची विभागवाणी आहे. प्रत्येक पहिल्या कृतीपत्रिकेमध्ये पहिले 3 विभाग जे आपले आहेत तो विभाग याच्यानुसारच आपली विभागणी आहे. पद्य विभाग, गद्य विभाग, पद्य विभाग आणि स्थूल वाचन. तर अशा पद्धतीने हा जो आहे भाग 3 आणि भाग 4 हा इंग्रजी माध्यमाच्या अक्षर भारती या पुस्तकामधूनच आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कविता दिसते, 2 कविता आहेत, पाठ आहे आणि पुन्हा स्थूल वाचन आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मगाशी तसं मराठी माध्यमाच्या पुस्तकामध्ये आणि इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकामध्ये सामायिक समान असलेला असा व्युत्पत्ती कोश हा जो पाठ आहे हा दोन्ही माध्यमांमध्ये समसमान आहे. तर अशा पद्धतीने आपल्या पुस्तकाची विभागणी कुमार भारती आणि अक्षर भारती अशा दोन्हीही पुस्तकांची विभागणी ही एकूण 4 भागामध्ये केलेली आहे. कदाचित आता सगळ्यांच्या हातामध्ये पुस्तकाची हार्ड कॉपी मिळाली असेलच. मोस्ट ऑफ द सगळ्या मुलांकडे पुस्तक असेल. आपण एक जस्ट इंट्रोडक्टरी म्हणून आपण एक पुस्तकाचा हे घेतलेलं आहे की पुस्तक हे कसं असेल. त्याच्यानंतर हे जे आहे ही मराठी कुमार भारती प्रथम भाषा म्हणजे मराठी माध्यमाच्या यांची जी कृतीपत्रिका असेल मुलांची, मराठी मीडियमच्या मुलांची, तर त्यांचं जी घटकनिहाय गुणविभागणी कशी आहे तर ती या पद्धतीने असणार आहे. त्याच्यामध्ये गद्य विभाग हा 18 गुणांसाठी आहे. तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, मागच्या वर्षी आपल्या ज्या परीक्षा झाल्या, 6 परीक्षा जी झाली, वार्षिक परीक्षा होऊ शकली नाही, ती सर्व परीक्षा याच पद्धतीने झालेली आहे. याच्यामध्ये गद्य विभाग आहे 7-7 गुणांचे 2 सीन पॅसेज आणि 4 गुणांचा एक अनसीन पॅसेज म्हणजे पठित उतारे आणि अपठित उतारे. अशा पद्धतीने आपल्याला गद्य विभाग 18 गुणांसाठी आहे, पद्य विभाग 16 गुणांसाठी, याच्यामध्ये 8+8 प्रश्न दुसरा अ आणि आ आहे, स्थूल वाचन आहे, भाषाभ्यास 16 मार्कांसाठी म्हणजेच व्याकरणावर आधारित आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे उपयोजित लेखन, ज्याला आपण रायटिंग स्किल्स असं म्हणतो. हा उपयोजित लेखनाचा फार महत्वाचा भाग इथे आहे. आणि या उपयोजित लेखनामध्ये आपल्याला काय काय असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पत्रलेखन आहे, जाहिरात लेखन, कथा लेखन, बातमी लेखन, संवाद लेखन हा एक महत्वाचा भाग आहे आणि शेवट आहे तो निबंध लेखन. तर अशा पद्धतीने प्रथम भाषेची ही गुणविभागणी अशी आहे. कुमार भारती अक्षर भारती म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या कृतीपत्रिकेची घटकनिहाय गुणविभागणी ही अशा पद्धतीने असेल, ज्याच्यामध्ये सेम म्हणजे तसंच बायफर्गेशन तसं दिलेलं आहे की गद्य विभाग 18 गुणांचा, पद्य विभाग 18 गुणांचा, पद्य विभाग 16 गुणांचा, स्थूल वाचन जे आपण म्हटलं की प्रत्येक भागामध्ये मिळून एकूण 4 स्थूल वाचन, हायरच्या मराठीमध्ये आणि लोअरच्या मराठी पुस्तकामध्ये 4 स्थूल वाचन आहेत. त्या स्थूल वाचनावरती 2-2 गुणांच्या कृती विचारल्या जाणार आहेत आणि पैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला इथं सोडवणं एक्सक्यूज मी अपेक्षित आहे. भाषाभ्यासमध्ये पुन्हा 8+8 अशाच प्रकारचं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे आणि उपयोजित लेखनामध्ये आपल्याला पुन्हा तेच उपयोजित लेखन म्हणजे रायटिंग स्किल्स आपल्याला आहेत. तर इथे जेव्हा आपण बोलतो की हा जो आता मी एक घटक घेतलेला आहे की तुम्हाला एक कल्पना यावी म्हणून, तर व्याकरणामध्ये जो आपले जे घटक आहेत त्या व्याकरणाच्या घटकांमध्ये पहिला जो विभाग 1, 2 आणि 3 म्हणजे पद्य विभाग, गद्य विभाग, पद्य विभाग आणि स्थूल वाचन हे आपल्या पुस्तकाप्रमाणे वेगवेगळं चालणार आहे. बरोबर आहे. मार्क आहेत त्या प्रत्येक विभागाचे सारखेच आहेत. मार्कांमध्ये आपल्याला काही बदल नाही, त्यातला कंटेंट बदलत जाणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा जो आहे त्या प्रश्न चौथ्यामध्ये जर आपण कुमार भारती म्हणजे मराठी माध्यमाच्या मुलांचं जर बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समास, बरोबर आहे, समास आणि हे सगळ्या कंटेंट आहे. तसं इंग्रजी माध्यमासाठी तिथे आपल्याला वाक्याचे प्रकार आहेत.
म्हणजे वाक्य रूपांतर आहे आणि अशाशी संबंधित, म्हणजे तुमचा चौथा जो घटक आहे, चौथा जो विभाग आहे, त्या विभागामध्ये, व्याकरण विभागामध्ये जो तुमचा प्रश्न चौथा अ आहे, हा दोन्हीही माध्यमांसाठी, मराठी माध्यमासाठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी हे इथपर्यंत आपल्याला हे वेगवेगळं आहे. आता हा जो आहे प्रश्न चौथा आ, हा भाषिक घटकांवर आधारित कृती आहे आणि मग याच्यामध्ये ही जी 8 गुणांची कृती आहे, ही 8 गुणांची कृती ही तुम्हाला दोन्ही ह्याच्यामध्ये सारखी आहे. मग याच्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर शब्द संपत्ती 4 गुणांसाठी. मग शब्द संपत्ती म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे. तर हे जे सगळं आता आहे आपल्याला, तर हे समानार्थी शब्द कुठून येणार आहेत, विरुद्धार्थी शब्द कुठून येणार आहेत? तर आपण जेव्हा पुस्तक वाचणार आहोत, तर पाठ्यपुस्तक वाचणं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फार फार महत्वाचं आहे. संपूर्ण वर्षभरामध्ये कमीत कमी, म्हणजे मी त्याला मिनिमम असं म्हणतो आपण, की एक 5 ते 6 वेळा तुमचं पाठ्यपुस्तक हे व्यवस्थित वाचून झालं पाहिजे. मग हे पाठ्यपुस्तक वाचताना मी काय करणं अपेक्षित आहे? तर माझ्याकडे जेव्हा पाठ्यपुस्तक येतं तेव्हा ते पाठ्यपुस्तक जमलं, शक्य असेल तर, आत्ता परिस्थिती आत्ता शक्य नसेल तर आता ते पानं, आपला जो प्रत्येक लेसन असतो, धडा असतो, त्या धड्याच्या सुरुवातीला कोरी पानं टाकायची आणि ती कोरी पानं टाकून टाकून आपण पुन्हा त्याला बाइंड करायचं, त्याला स्पायरल बाइंडिंग करायचं. किंवा अगदीच तसं शक्य नसेल तर समजा सुरुवातीला, आता मी तुम्हाला इथं माझं पुस्तक दिसत असेल तर आपल्याकडे हे जे पुस्तक आहे पाठ्यपुस्तक, या पाठ्यपुस्तकामध्ये काय करायचंय की एखादं कुठलं तरी रफ पेज माझ्याकडे असेल, मागच्या वर्षीची खूप जुनी पानं असतील, ती पानं आपल्याला काय करायची, तर ही पानं इथे वरच्या बाजूला, पाठ्यपुस्तकाच्या इथे वरच्या बाजूला ही जी पानं आहेत, हे पान इथे असं स्टिक करायचंय, आपल्याला चिटकवायचंय. आणि हे पान खालच्या बाजूने कसं असेल, तर हे खालच्या बाजूने हे फ्री असणार आहे, बरोबर आहे. पूर्ण पान चिकटवून आपल्याला धडा आपला बंद करून टाकायचा नाहीये, पाठ्यपुस्तक आपलं बंद करायचं नाही आपल्याला. तर हे वरच्या बाजूनी आपल्याला इथे हे स्टिक करायचंय आणि हे पान आपल्यासाठी मोकळं असेल. पण हे मोकळं पान आपल्याला काय करायचंय, तर वर्षभर आपल्याला हे पान मोकळं ठेवायचं नाहीये. तर मी जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचणार आहे, जेव्हा जेव्हा मी हे पुस्तक वाचेन, जेव्हा जेव्हा मी हा धडा वाचेन, तेव्हा मी काय करणार आहे, तर मला या धड्यामध्ये आलेले समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, एक वचन, अनेक वचन, वाक्प्रचार, वाक्प्रचाराचा प्रश्न तर 4 मार्काला आहे, अतिशय सोपा आहे. आणि वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा 1 मार्क मिळणार आहे आणि त्या वाक्प्रचाराचा, लक्षात ठेवा, त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केल्यानंतर आपल्याला 1 मार्क मिळणार आहे, असे 4 मार्काचा आहे. मग हे जे आहे, या पानावरती मी धडे वाचताना काय करणार आहे, तर माझ्या स्वतःच्या नोट्स काढणार आहे. याच्यामध्ये आलेल्या ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते मी सगळं लिहिणार आहे. पण मी हे लिहिताना कसं लिहिणार आहे, तर विथ रेफरन्स टू माझी कृतीपत्रिका, माझ्या कृतीपत्रिकेचा आधार घेऊन. आणि म्हणून मला परत परत मी तेच सांगते की कृतीपत्रिका समजावून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मग हे जेव्हा तुम्ही पान लावणार आहात, मी जेव्हा पहिल्यांदा पुस्तक वाचेन तेव्हा मला काही वेगळ्या गोष्टी जाणवतील, मी जेव्हा दुसऱ्यांदा वाचायला लागेल तेव्हा त्याच्यामध्ये मला अजून वेगळ्या गोष्टी जाणवतील. आणि असं करता करता जेव्हा माझं पुस्तक छान वाचून होईल, तर हे पुस्तक वाचताना याच्यामध्ये मी जे लिहिलेले मुद्दे आहेत, की शेवटच्या क्षणाला जेव्हा मी जी उजळणी करणार आहे, मी जी रिव्हिजन करणार आहे, तेव्हा मला ते खूप उपयोगी पडणार आहे. हा झाला तुमच्या स्वयं अध्ययनाचा, ज्याला आपण सेल्फ स्टडी असं म्हणतो, हा तुमच्या स्वयं अध्ययनाचा भाग झाला. आणि शेवटच्या क्षणाला हे तुमचं स्वयं अध्ययन, ही तुमची सेल्फ स्टडी तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. त्यानंतर आपण थोडस पुढे जाऊन बघूयात. आपल्या सगळ्यांच्या कृतीपत्रिकेमध्ये लेखन नियमांनुसार लेखन हा प्रश्न असणार आहे, ही कृती असणार आहे. या कृती कशी प्रकारे 2 गुणांसाठी कृती आहे, हा सुद्धा पुन्हा पाठ्यपुस्तकाशी संबंधितच प्रश्न आहे. पाठ्यपुस्तक वाचताना मी पुन्हा पुन्हा सांगते की पाठ्यपुस्तक वाचन हे मराठी विषयासाठी अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जितक्या उत्तम पद्धतीने पाठ्यपुस्तक वाचणार आहात, तितक्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या उत्तम प्रकारे कृतीपत्रिका सोडवता येणार आहे. तर हे जे लेखन नियमानुसार लेखन आपण करणार आहोत, ते लेखन करताना अचूक शब्द ओळखा. म्हणजेच आपल्याच पाठ्यपुस्तकातील शब्द, एकच शब्द बरोबर असतो, पण तो शब्द बदलून बदलून 4 प्रकारे. फॉर एक्झाम्पल, मी इथे तुम्हाला इथे उदाहरणाखातर दिलेला आहे बघा. इथे तुम्हाला शब्द दिसतो पुलकित, पुलकित, पुलकित आणि पुलकित. उच्चार केला तर काय जाणवतो, पुलकित शब्द हा 4ही उच्चार पुलकितच जाणवतो, बरोबर आहे. पण इथे बघितलं तर इथं प ला पहिला उकार आहे, क ला दुसरी वेलांटी आहे. इथं प ला पहिला उकार आहे, क ला पहिली वेलांटी आहे. प ला दुसरा उकार आहे, क ला पण दुसरी वेलांटी आहे. आणि इथं
अ ला दुसरा उकार आहे आणि क ला पहिली. म्हणजे हा चारही वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे. माझं काय आहे की मला त्यातनं अचूक म्हणजे चूक नसलेला योग्य असा शब्द निवडायचा आहे आणि तो जर मी लिहिला तर मला त्याच्यासाठी गुण आहे. बघा आता हा पेपर जरी आपल्याला इतका सोपा वाटला, आपली कृतीपत्रिका सोपी वाटली, तरी त्या अचूक लिखाणाला, अचूकपणे लिहिण्याला मार्क आहेत. आणि म्हणून आपली इथं जबाबदारी फार महत्वाची आहे की तो शब्द लिहिताना व्यवस्थित शब्द ओळखणे आणि बघून त्या कृतीपत्रिकेतला बघून जसं तसं माझ्या उत्तरपत्रिकेत लिहिणं हे काम मात्र फार जबाबदारीचे आहे. कारण इथं परिस्थिती अशी आहे, तर मिळाले सगळे मार्क, नाही तर गेले तर सगळे गेले. तर या पद्धतीने आपल्याला इथे थोडीशी काळजी घ्यायची. या व्यतिरिक्त आपल्याला 2 वाक्य दिलेली असतील आणि त्या वाक्यांमध्ये चुकीचे शब्द दिलेले असतात. बरोबर आहे. मग त्या चुकीच्या शब्दांमध्ये एक तर काय असतं, एखाद्या शब्दामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे पहिला उकार, दुसरा उकार, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी अशा प्रकारच्या चुका असतात. नाहीतर साधारण सर्वसामान्यपणे कॉमनली अशा होणाऱ्या ज्या चुका असतात त्या ण आणि न, ण बाणाचा आणि न नळाचा असं लिहिताना आपण पाणी आणि पाणी करायला आपल्याला वेळ लागत नाही. मग ही जी चूक आहे, ही चूक अशा प्रकारची चूक एखादी तिथं असू शकते. ळ आणि ल, टिळक, टिळक, टिळक आणि टिलक, हा ळ आणि ल मधला फरक. श आणि श, शहामृगाचा श आणि षटकोनाचा श, ब आणि भ, ब आणि भ. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा शब्द लिहिताना बघा एक हा लिहिताना आपण ए एडक्याचा करतो आणि किंवा अननसाचा काढून त्याला एक मात्रा एक, या दोन्हीपैकी असे शब्द आहेत. मग अशा प्रकारच्या चुका त्याच्यामध्ये असतात. आपल्याला असं अपेक्षित असतं की त्या ज्या 2 चुका आहेत बघा दिलेल्या वाक्यामधल्या, फक्त त्या 2 चुकाच दुरुस्त करून आपल्याला पुन्हा ते वाक्य लिहायचं असतं. परत त्याच्यामध्ये तिसरी चूक आपण करणं आपल्याला अपेक्षित नसतं. तर इतक्या या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मला तर असं म्हणायचं आहे की ही कृतीपत्रिका आराखडा, ही मार्क टाकलेले आहेत बघा तुमच्यासमोर, असे हे 80 मार्क टाकलेले आहेत. इट इज अप टू यू. हे तुमच्यावरती आहे की तुम्ही त्या 3 तासामध्ये त्यातले किती गोळा करताय, किती सुंदर चांगल्या पद्धतीने तुम्ही ते गुण गोळा करून घेताय, हे सर्व तुमच्यावरतीच अवलंबून आहे. आपण थोडंसं उपयोजित लेखनाबद्दल बोलूया. उपयोजित लेखनाचा जो विभाग आहे, हे उपयोजित लेखन दोन्हीही माध्यमांसाठी, मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमांसाठी सारखं आहे. म्हणून थोडासा या विभागावरती आपण फोकस करूयात. पत्रलेखन हे एकूण आपल्याला 6 गुणांसाठी आहे. आणि मी जसं वेळेच्या नियोजनाचं आधी मी म्हटलं होतं, तसं आपण साधारणतः 10 मिनिटांमध्ये जेव्हा आपण लिहिताना प्रश्नपत्रिका कृतीपत्रिका सोडवताना आपण जेव्हा 180 मिनिटाचा विचार करतो, तेव्हा तो विचार करत असताना तुम्हाला अश्विनी मॅडम आल्यात बघ वेळेचं इथं मीटिंग मात्र रूम मध्ये. नियोजन, आणि हे नियोजन अतिशय उत्तम पद्धतीने मी तुम्हाला हे सगळं नियोजन आल्या वेळेचे का? सुद्धा, की कुठल्या वेळामध्ये कशा तेच म्हणते मी पद्धतीने की त्या आल्यात तिथे. कशा पद्धतीने मला लिहून पूर्ण करायचं आहे हे आपण पुढे बघणार आहोत. आणि बरोबर त्या पद्धतीने तुम्ही जर ते लिहिलं तर त्याच्यामध्ये निश्चित तुमचा फायदा होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 6 गुणांसाठी पत्रलेखन आहे. औपचारिक आणि अनौपचारिक, ऑफिशियल आणि अनऑफिशियल अशा 2 प्रकारची पत्र आपल्याला विचारली जातात. आणि या पत्रलेखनामध्ये आपल्याला दोन्हीपैकी पहिला ऑप्शन असतो, आपल्याला हे पत्र लिहा किंवा ते पत्र लिहा. बरं, पत्रलेखन करताना कधीही स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला हा विषय आहे आणि हे पत्रलेखन करा असं कधीच नसतं. एखादं निवेदन दिलेलं असतं, एखादी जाहिरात असेल, एखादी कुठली तरी आलेली तुमची अनाउन्समेंट असेल, सूचना असेल आणि अशाशी संबंधित त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला ते पत्र लिहायचं असतं. मग इथं पत्र लिहिताना 2 पैकी तुम्हाला फक्त एकच पत्र लिहिणं अपेक्षित असतं. मग हे पत्र लिहिताना तुम्ही एक तर तुम्हाला मागणी आणि विनंती, कुठल्या तरी गोष्टींची तुम्ही मागणी करताय किंवा विनंती करताय अशा प्रकारचं पत्र, आणि अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र. इंग्रजी माध्यमासाठी तर फक्त अभिनंदन पत्रच. आपल्याला आता नुकतेच झालेले बदल काय आहेत, तर आपल्याला हे पत्र ईमेल स्वरूपात लिहायचे. बरोबर आहे. आता आपण आपल्याला ही टेक्नॉलॉजी, हे जे सगळ्या तंत्रज्ञान आहे तेच तर आता आपण वापरून पुढे चाललेलो आहोत. मग आता याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, म्हणूनच आपण या युगात असल्यामुळे आता आपल्याला इथं ईमेल स्वरूपात पत्रलेखन करणं अपेक्षित आहे. मग हे ईमेल लिहिताना हे कसं लिहिणं अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये दिनांक कुठे लिहावा, प्रति, पत्ता, त्याच्यामध्ये ईमेल आयडी. बरोबर, ईमेल आयडी असल्याशिवाय, जसं आपण म्हणतो की पत्र लिहिताना पूर्वी पत्ता नसल्याशिवाय ते जाणार कुठं, तसं आता इथे ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. हे जसं जसं आपण आता पुढे पुढे शिकणार आहोत तिथे तिथे तुम्हाला या सर्व गोष्टी अतिशय स्पष्ट आणि क्लिअर होणार आहेत. तशा पद्धतीने हे पत्रलेखन आहे. सारांश लेखन करताना आपल्याला सुद्धा सारांश लेखन फार विचार केला तर आपल्या कृतीपत्रिकेमध्ये विभाग तारे 1 मॅडम, एकच रिक्वेस्ट आहे, तुमच्या स्क्रीनवरती ऍडमिट असं येत असेल तर प्लीज ऍडमिट करू नका. ओके मॅडम. आणि अनोटेड करता येत असेल तर करा, कारण ते बाण कुणीतरी केलेले हो, आहेत. पण मग ते कुठून करू मी? अनोटेट करू का? हा, ओके, कारण ते तुम्हीच करू शकता, तुम्ही स्क्रीन शेअर करता. पण अनोटेट म्हटल्यानंतर कुठून अनोटेड टेक्स्ट म्हणायचं का? मला इथे थोडंसं हे लागेल. तुमच्या स्क्रीनवरतीच ते बाण आहेत का?
नाही नाही, ते कुणीतरी केलेले आहेत नंतर. क्लिअर ओके. ऑल ड्रॉइंग्स म्हणू का मी हा इथे? म्हणा. ओके मॅडम, फाईन. पण हे काय होतं, मग हे मधी मधी येत राहते मॅडम. ही जी स्क्रीन आहे ना, तुम्ही म्हणताय ऍडमिट करू नका कोणाला, पण ती 1-2 मिनिटांनी ती जाईल. ओके. ऍक्च्युली ती स्क्रीन तुम्हाला होस्ट केल्यामुळे तो प्रॉब्लेम येतोय, अच्छा, ओके ओके, बरं बरं. म्हणून ते तुमच्याकडे दिसतंय, ते ओके पॉपअप ओके. होतं. या, ओके, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. तर हे सारांश लेखन आहे. हा सारांश लेखन हे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये पहिला विभाग जो आहे, त्या विभागामध्ये गद्य विभागामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की 2 पठित उतारे असणार आहेत. पाठ्यपुस्तकातलेच उतारे असणार आहेत आणि एक अपठित उतारा असणार आहे. त्या अपठित उतार्यावरती पहिल्या विभागामध्ये आपल्याला 2 कृती विचारल्या जातात 2-2 मार्काच्या, आणि त्याच्यानंतर याच उतार्याचं बघा, हा उतारा आपल्याला तिथे इतका व्यवस्थित वाचणं आवश्यक असतं, कारण त्याच उतार्याचं सारांश लेखन आपल्याला इथे करणं अपेक्षित असतं. आणि म्हणून हे सारांश लेखन करताना आपल्याला दिलेल्या उतारातील मध्यवर्ती विचार, त्याच्यामध्ये मध्यवर्ती कल्पना कुठली आहे ती आपल्याला जाणून घ्यायची, आणि ते विचार आपल्याला स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडायचे आहेत. दिलेला उतारा जसा तर तसा आपण लिहून काढणं आपल्याला अजिबात अपेक्षित नाहीये. मग हे सारांश लेखन सुद्धा पत्रलेखनाला आपल्याला ऑर आहे किंवा आहे, आणि म्हणून हे सारांश लेखन सुद्धा कसं लिहावं, त्या सारांश लेखन लिहिण्याच्या पद्धती, त्या सारांश लेखनाचे कोणकोणत्या पद्धतीने, किंवा त्याचे आपण जे उजळणी म्हणू शकतो की ते सारांश मी कसं लिहिलं की मला ते कसं लक्षात येणार आहे, तर या सर्व ह्याची आपली जी उजळणी आहे, जे आपण शिकणार आहोत, तर जसं जसं आपले पुढे पुढे सेशन्स होणार आहेत त्याच्यामधून आपण हे शिकत 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 जाणार आहोत. त्याच्यानंतर जाहिरात लेखन. जाहिरात लेखन हा अतिशय खूप सोपा माझ्या दृष्टीने मी असं म्हणेन, कारण प्रश्न 5वा अ आहे हा पत्रलेखन आणि सारांश लेखन. याच्यामध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन हे कसं असतं आपल्याला, हे ऑर आहे किंवा आहे, बरोबर आहे. म्हणजे इधर तुम्ही पत्रलेखन लिहा किंवा मग तुम्ही सारांश लेखन लिहा. पण त्याच्यानंतर प्रश्न 5वा आ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जाहिरात लेखन असतं, कथालेखन असतं आणि बातमी लेखन असतं. मग या 3 पैकी कोणत्याही 2च गोष्टी तुम्हाला इथे सोडवायच्या असतात. मग हे जाहिरात लेखन करताना मला कशी जाहिरात करायला पाहिजे? आता ही जाहिरात करणं, जाहिरातीवरचे मार्क मिळवणं हे अतिशय सोपं आहे. पण त्याच्यामधले जे छोटे छोटे क्लुप्त्या आहेत की ज्याच्यामध्ये ती जाहिरात लिहिताना मला त्या जाहिरातीमध्ये संपर्काचा पत्ता लिहिला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणेन की तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न विचारलाय की तुम्हाला आईस्क्रीम पार्लरची जाहिरात करायची. खूप छान, उत्तम, उत्कृष्ट अशी मी आईस्क्रीम पार्लरची जाहिरात केली, छान सगळं डेकोरेट केलं, व्यवस्थित छान काढली, आणि मी तिथे पत्ताच लिहिला नाहीये माझ्या आईस्क्रीम पार्लरचा. काय उपयोग आहे? अरे येणार, लोकांना यायचंय तुमच्याकडे, पण कशी येणार लोक, कुठे खायला यायचंय ते आईस्क्रीम? तर हे जो आहे की तुझा पत्ता आहे, ज्याला आपण संपर्काचा पत्ता असं म्हणतो, तो पत्ता लिहिणं अपेक्षित असतं. संपर्क क्रमांक, उदाहरणार्थ मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा तुमचे फेसबुक असतात. आजकाल आपण बघा, आपण 21व्या शतकात आहोत, बरोबर आहे. तर या 21व्या शतकामध्ये मला जाहिरात करून माझा जो प्रॉडक्ट आहे तो मला खपवायचा आहे. मग ती जाहिरात ही काय असते, तर त्या जाहिरातीवरूनच लोक जाणतात आणि मग त्याच्यावरूनच ते आपला तो प्रॉडक्ट विकत घेणार. तर ही जाहिरात कशी लिहावी, ती जाहिरात कोणत्या पद्धतीने विचारली जाणार आहे, या सगळ्याचा माहिती तुम्हाला या सेशन मध्ये मिळत जाणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कथालेखन. कथालेखन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अतिशय मला वाटतं आपण 5वी-6वी पासून कथालेखन करत आलेलो आहोत, आणि कथालेखन हे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या परिचयाचं आहे. पण तरी सुद्धा ती कथा लिहिताना कशी लिहिली पाहिजे, ती कथा कोणकोणत्या पद्धतीने विचारली जाणार आहे, आणि मग त्याच्या कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर मला त्याच्यामध्ये कसं गुण मिळणार आहेत, कुठे कुठे मला त्याचे मार्क मिळत जाणार आहेत. तर अशा पद्धतीने हे कथालेखन सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आपण जसं जसं पुढे सेशन मी जसं म्हटलं तसं आपण हे कथालेखन सुद्धा आपण बघणार आहोत. निबंध लेखन मात्र मी इथं घेतलेलं नाहीये. निबंध लेखनामध्ये आपल्याला आत्मकथा आहे, जिथे आपण ती वस्तू आहोत. समजा फळ्याचा आत्मकथा असेल किंवा पुस्तकाची आत्मकथा असेल, एखाद्या झाडाचं आत्मकथन असेल, तर प्रत्यक्ष मी तो झाड आहे, मी तो फळा आहे असं म्हणून आपल्याला तो निबंध लिहायचा आहे. तर हे आत्मकथन असेल, वैचारिक निबंध आहेत, वेळेचे महत्व, पुस्तकाचे महत्व, तंत्रज्ञानाचं महत्व, संगणकाचं महत्व, अशा पद्धतीचे विषय त्याच्यामध्ये वैचारिक असतात. आणि त्याच्यानंतर प्रसंग लेखन हा एक नवीन विषय तुम्हाला आहे. मग ते प्रसंग लेखन कसं करायचं, की एखाद्या प्रसंगी मी तिथे होतो, उपस्थित होतो,
आणि ते प्रसंग लेखन कसं करायचं, त्याला प्रसंग लेखन हे सुद्धा मी तुम्हाला खूप उत्तम पद्धतीनं इथे समजावून सांगणार आहे. आता शेवटची एक महत्वाच्या छोट्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, की नुसता माझा अभ्यास झालाय, की मी खूप भरपूर अभ्यास केला म्हणजे झालं का रे? तर नाही. तर केवळ नुसता अभ्यास करून चालणार नाहीये. तर माझा अभ्यास, माझं उत्तरपत्रिकेतलं सादरीकरण, मी उत्तरपत्रिकेमध्ये माझ्या स्वतःला कशी सादर करते, कारण तिथे मला कळत नाही, तिथे तुम्ही म्हणू शकत नाही की हा पेपर या अमुक व्यक्तीने लिहिलेला हा अमुक व्यक्तीचा पेपर आहे, अशी ओळख तिथे तुमची नावाची नसते किंवा रादर आता तुमच्या नंबरची पण नसते. बंद असतं त्याच्यावरती होलोक्राफ्ट वगैरे लावून तुमचा नंबर बंद केलेला असतो, तुमचा नंबर कोणालाच दिसत नसतो. तर मग ही ओळख, तुमची ओळख ही कशात नसते तर तुमच्या उत्तरपत्रिकेतनं तुमची ओळख होत असते. तुमचा आरसा म्हणजे ती उत्तरपत्रिका असते. तर हा उत्तरपत्रिका लिहिताना कोणकोणत्या गोष्टी आपण छोट्याशा लक्षात ठेवायला पाहिजे, तर दोन्ही बाजूला उत्तरपत्रिकेत दोन्ही बाजूला आपल्याला समास सोडणं फार आवश्यक आहे. शेवटची जी ओळ असते उत्तरपत्रिकेची त्या ओळीवर शक्यतो लिहू नये. ज्या सगळ्या कृतीपत्रिकेतल्या आकृत्या आहेत त्या पेननीच काढाव्यात. गद्य आणि पद्यावर आधारित म्हणजे धडे आणि कवितांवर आधारित उत्तरं सोडवताना शक्यतो त्याच्यामध्ये आपण चुका करू नये, कारण ते 1 मार्कासाठी फक्त असतं. जसं जसं उतार्यातनं दिलेलं बघून आपल्याला ते लिहायचं असतं, पण मग त्याच्यामध्ये आपण चूक केली तर आपले ते पूर्ण मार्क जाण्याची शक्यता असते. उत्तरपत्रिकेतील ओळी म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये लाईन्स असतात, तर आपल्याला आता आकृत्या काढायच्या असतात, तर त्या उत्तरपत्रिकेतल्या ओळींचा आधार घेऊनच आपल्याला तिथे बॉक्स काढावं किंवा ते काही आकृत्या काढायच्या त्या आकृत्या काढाव्यात. कृतीपत्रिकांना सोडवताना शक्यतो आपल्या विभागांचा क्रम बघा, विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4, हा जो विभागांचा क्रम आहे हा विभागांचा क्रम आपल्याला बदलायचा नाहीये. आधी मला वाटलं मी 5वा विभाग सोडवला, मग मला वाटलं मी 2रा, मग 3रा, असं शक्यतो नाही म्हणजे करूच नये असं मला म्हणायचंय. आणि नवीन विभाग नवीन पानावर लिहायला सुरुवात करायची. म्हणजेच विभाग 1 ह्याच्यामध्ये प्रश्न अ, आ, इ असे 3 प्रश्न असणार आहेत. विभाग 2 प्रश्न अ आपल्याला नवीन पानावर लिहायला सुरुवात करायची. अशा पद्धतीनं उत्तरपत्रिका लिहिताना, कृतीपत्रिका सोडवताना कोणत्या काळज्या घ्याव्यात, कृतीपत्रिका कशा वेळात कशा पद्धतीने सोडवावी, ती कशी वाचावी, ती कशी लिहून काढावी, उत्तरपत्रिका कशी लिहावी, या आणि याच्यासारख्या अनेक टिप्स तुम्हाला आता पुढे पुढे लेक्चर्स मध्ये मिळत जाणार आहेत. मग आपल्याला आपल्या दृष्टीने महत्वाचं काय आहे, तर पाठ्यपुस्तकाचं आपल्याला समजपूर्वक सातत्याने वाचन करायचं आहे. म्हणजे काय की मी नुसतं पुस्तक समोर ठेवले हा उलटा पानं असं आपल्याला करून चालणार नाही. तर मला ते पुस्तक वाचत असताना त्या पुस्तकामध्ये त्या कंटेंट त्या वाक्यामध्ये त्या धड्यामध्ये काय सांगितलंय, हा त्याच्यातलं जस्ट काय आहे हे मला समजावून घ्यायचंय. आणि मग मला ते मी जसं म्हटलं तुम्हाला की मगाशी पण सांगितलं की पुस्तकामध्ये जे मी पान लावलेलं आहे त्या पानावरती मला त्यातले जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट मला लिहून काढायचे आहेत. स्वतःचे विचार बघा, व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वतःचे विचार असतात, स्वतःची मतं असतात, ते व्यक्त करण्याचा तुम्ही सराव करा. की मला माझा स्वतःचा विचार आहे, मला माझं स्वतःचं मत आहे. कारण तुम्हाला माहितीये तिथे प्रश्न विचारला जातो स्वमत, बरोबर आहे. स्वमत म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं मत व्यक्त करायचं असतं. ते स्वतःचे विचार स्वतःचं मत तुम्ही व्यक्त करायला शिका. स्वयं अध्ययन अत्यंत महत्वाचं आहे. स्वयं अध्ययन म्हणजे ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो, की 4 तासाची शाळा आणि 2 तासाचे क्लास केले म्हणजे संपलं असं होत नाही. तर मी माझा स्वतः किती अभ्यास करतो हे सुद्धा फार महत्वाचं आहे. प्रत्येक आठवड्याला प्रत्येक आठवड्याला दर रविवार ठरवून घ्या, शनिवार ठरवून घ्या. मी सुद्धा आता जेव्हा आपण सुरू करणार आहोत तेव्हा दर आठवड्याला तुम्हाला एक उपयोजित लेखनाचा सराव मिळणार आहे आणि ते उपयोजित लेखन लिहून काढायचं. अशी जेव्हा तुम्ही उपयोजित लेखन लिहायला लागाल तेव्हा तुम्हाला ते लिहिण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या चुका होत आहेत ते तुमच्या लक्षात येईल आणि मग त्या आपल्या चुका जसं जसं आपण पुढे जाऊ तशा तशा त्या चुका आपल्या कमी कमी होत जातात. मग त्याच्यामध्ये उपयोजित लेखनामध्ये सुविचार, वाक्प्रचार, म्हणी, चारोळ्या, विरामचिन्ह यांचा कुठे आणि कसा उपयोग करावा हे सुद्धा तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये सांगितलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता खरं अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये असताना आपल्या या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जी काही परिस्थिती उद्भवली आहे त्या परिस्थितीची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. पण जरी अशी परिस्थिती निर्माण झाली असली तरी आपण सगळ्यांनी सकारात्मकतेने आता आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. थांबून आपल्याला आता
चालणार नाही. जो थांबला तो संपला. त्यामुळे आपल्याला हे शैक्षणिक वर्ष, आपली हे 10वी आहे. 10वी ही आपल्या जीवनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं असं वर्ष आहे. बरोबर आहे. या पुढच्या जगामध्ये आता तर खरी तुमची सुरुवात आहे. आता तुम्ही उंबरठ्यावर आहात, रादर उंबरठ्याच्या अलीकडेच आहात. आता ही जेव्हा 10वीची परीक्षा तुम्ही पास करणार आहात, तेव्हा तुम्ही या जगामध्ये तुमचं पहिलं पाऊल ठेवणार आहात. तर ही जी आता आपली 10वी आहे, ही 10वी अतिशय बिकट परिस्थितीत आता आपली सगळी सुरुवात होतीये. पण आता आपल्याला थांबून चालणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना आता नेटाने पुढे जायचं आहे. टेक्नॉलॉजीचा आपल्याला आधार घ्यायचा आहे आणि जसं जसं शक्य आहे ते करत आपल्याला आता पुढे जायचंय. सर्व अडथळे आपल्याला पार करत आपल्याला आपल्या 10वीच्या परीक्षेपर्यंत पोहोचायचं आहे. संपूर्ण वर्षभर मला एकच शेवटी सांगावं वाटतंय की संपूर्ण वर्षभर तुमच्या अभ्यासात तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे. सी, कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सातत्य असणं हे अतिशय महत्वाचं आहे. दिलेलं काम, जर तुम्हाला एखादं काम दिलं गेलं तर दिलेलं काम तुम्हाला वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे. मी जर कामाचा ढीग ठीक आहे, आज नाही आता उद्या करेन, उद्या नको आता जाऊ दे, परवा करेन, असं करत जर केला तर ती थप्पी आहे, ती कामाची थप्पी वाढत जाते. आणि बाय द एंड ऑफ द डिसेंबर वगैरे, की जेव्हा आता शेवटच्या क्षणाची असते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की बापरे, माझं आता केवढं सारं बाकी आहे. आणि मग आपल्याला त्याचा टेन्शन यायला लागतं कारण नसताना. तर असं हे जर सगळं तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर संपूर्ण वर्षभर तुम्हाला अभ्यासात सातत्य, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. दिलेलं काम वेळेत पूर्ण करायचं आहे. संपूर्ण वर्षभर पाठ्यपुस्तक वाचनावर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. की माझं पाठ्यपुस्तक खूप वेळा वाचून झालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने वाचून झालं पाहिजे. त्याच्यामधले जे छोटे छोटे धडे आहेत, कविता आहेत, त्या काही ना काहीतरी गोष्ट रूपाने, संवाद रूपाने तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. स्वयं अध्ययनाला आपल्याला इथे खूप महत्व द्यायचंय. सेल्फ स्टडी. आणि म्हणूनच सर्वांना या अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण सगळेजण मिळून तुम्ही बरोबरीने आपण हे वर्षभर हे खूप छान आता आपण हा चांगला अभ्यास करूयात. तुम्हाला उत्तम मार्गदर्शन इथे मिळणार आहे. तुम्ही अतिशय योग्य ठिकाणी उभा आहात, योग्य ठिकाणी तुम्ही अप्रोच झालेला आहात आणि तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन इथून मिळणार आहे याची खात्री मात्र मी तुम्हाला नक्कीच देते. शेवटी मला तुम्हाला एवढंच सांगायचं वाटतं की चांगला गुरु हा यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. खूपच छान मार्गदर्शन तुम्ही केलं. मराठी विषयामध्ये नेमकं काय करायला पाहिजे आहे, काय काय टाईप ऑफ क्वेश्चन्स आहेत, याची सगळीची तुम्ही खूप उत्तम माहिती दिली. आपण एंड करण्यापूर्वी इथे बरेच सारे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले आहेत. त्या प्रश्नांकडे आपण आता जाऊया. एक असा प्रश्न इथे आहे, एखादा क्वेश्चन राहिला तर लास्ट क्वेश्चन लिहून सोडवला तर चालेल का? तो क्वेश्चन सोडून टाकावा. म्हणजे मला असं वाटतं की कृतीपत्रिका सोडवताना माझा असं होतं की लिहिता लिहिता एखादा प्रश्न जायचं सुटतो आणि मी जेव्हा ते वाचायला जातो तेव्हा माझ्या लक्षात येतं की अरे हा प्रश्न माझा लिहायचा राहिला. तर असा प्रश्न तुम्ही व्यवस्थित प्रश्नाचा नंबर टाकून तुम्ही शेवटी तो लिहू शकता. आर्यननी असा प्रश्न विचारला, कवितेचे रसग्रहण कसे करावे? कवितेचे रसग्रहण आर्यन, आता आपण जसं जेव्हा पुढे पुढे जाणार आहोत, शिकणार आहोत, त्याच्यातलं काव्य सौंदर्य, अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि ते रसग्रहण लिहिताना ते कशा पद्धतीने लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे, जसं जसं आपण शिकणार आहोत आर्यन, तेव्हा तिथे तुला नक्कीच या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. अगदी बरोबर. आपल्या हे जे काही ऑनलाईन सुपर स्कूलिंग वरचे जे काही लेक्चर्स सप्टेंबर एंड पर्यंत आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक कविता किंवा प्रत्येक चॅप्टर शिकताना मॅडम तुम्हाला त्याबद्दलचं मार्गदर्शन नक्की करणार येस आहे. मॅम. श्रीधरने असा एक प्रश्न आहे, कृती ब्लॅक पेनने काढली तर चालेल? नाही मॅडम, सॉरी श्रीधर, असं चालणार नाहीये. सॉरी. आपल्याला आपण जो पेननी, ज्या पेननी आपण कृतीपत्रिका लिहायला सुरुवात करणार आहोत, पहिल्या ह्याच्यापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत त्या पेननीच आपल्याला ती कृतीपत्रिका लिहून पूर्ण करायची आहे. त्यातल्या सगळ्या आकृत्या, सगळं मी तेच म्हणते, या ज्या छोट्या छोट्या तुम्हाला ज्या क्लुप्त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जसं जसं आपण पुढे पुढे जाणार आहोत तसं तसं तुम्हाला मी सगळं सांगणार आहे. त्या ज्या पेननी आपण लिहिणार आहोत त्याच पेननी आपल्याला शेवटपर्यंत पुढे जायचंय. नाही, दुसरा रंगाचा पेन नाही वापरायचा आपल्याला. त्यानंतर असं की अलंकार आणि समास याबद्दल प्रश्न होता. येस मॅम. एक असा घ्या, मॅम सर्व उपयोजित लेखनचे डेमो द्या प्लीज. आपण याचं मी असं उत्तर देईन वेदांत, की आपण जेव्हा शिकणार आहोत तेव्हा ह्या गोष्टी सगळ्यात बाय द बाय स्टेप बाय स्टेपच या होतील. असं एकदम सांगितलं आणि त्याचा डेमो दिला असं होणार नाही. समास आणि अलंकार आहे की कॅन्सल झाले? मराठीचे जे हायर मराठी आहे त्यांना आहेत, लोअर मराठीला म्हणजेच इंग्रजी माध्यमासाठी ते नाही आहेत. ओके. पत्रलेखन करताना डाव्या बाजूला की उजव्या बाजूला सुरुवात करायची?
इकडून डाव्या बाजूनीच सगळं. आता सगळं म्हणजे तेच ईमेल स्वरूपात लिहायचंय. मी तुम्हाला जेच म्हणते, मी जेव्हा तुम्हाला शिकवेन सांगेन ना, तेव्हा तुमच्या लक्षात स्पष्ट करणार आहे, तुम्हाला नमुना त्याचा देणार आहे, की कशा पद्धतीने आपल्याला ते पत्रलेखन या डाव्या बाजूनीच सगळं लिहायचं, उजव्या बाजूला तर इकडे काहीच लिहायचं नाही. मानसीने असा एक प्रश्न विचारलाय, इन विच पार्ट टू स्पेंड युअर मोस्ट ऑफ टाइम इन एक्झाम? कुठल्या पार्ट वरती जास्त टाइम स्पेंड करायला त्याच्यात? मी आत्ताच सांगितलं, उपयोजित लेखनाचा 24 मार्काचा विभाग आहे. तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. यू नीड टू कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट. ब्लॅक पेननी पेपर लिहिला तर चालेल का? चालेल. पूर्ण पेपर तुम्ही ब्लॅक पेननी लिहित असाल तर लिहा. पण शक्यतो पुन्हा मी तेच म्हणते की प्रेझेंटेशनचा भाग म्हणून मी सांगते, ब्लॅक पेननी लिहिल्यानंतर जेव्हा मी वाचायला लागते एक्झामिनर म्हणून किंवा मी त्या पेपरकडे बघते, तेव्हा ते अक्षर थोडंसं फिरायला लागल्यासारखं होतं. थोडंसं पेपर चेक करणाऱ्याच्या मानसिकतेचा पण आपण विचार करणं आवश्यक असतं. चालेल, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. तेजस्विनीने असं विचारलं की मॅम, जर एसे रायटिंग करायचं असेल तर एक्झाम्पल आजी या सब्जेक्टवर घ्यायचं असेल तर इम्पॉर्टंट पॉइंट्स काय काय येतील? मला असं वाटतं की इम्पॉर्टन्स पॉइंट काय असतील असं म्हणण्यापेक्षा, माझी आजी कशी आहे हे मी लिहिणार. बरोबर आहे. हो. म्हणजे तुझी मी लिहिलेली आजी ही तुझी आजी असू शकत नाही. आता सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. तुझी आजी कशी आहे, मग ती आजी मला कशी जाणवली, ती आजी बरोबर आहे, ती आजी मी अनुभवलेली आहे, तर ती आजी तू तुझ्या शब्दांमध्ये लिहून काढणं सगळ्यात महत्वाचं आहे, असंच मला इथे सांगावंसं वाटतं. कुठल्याही निबंध लिहिताना, कारण काय होतं, निबंधाच्या पुस्तकामध्ये माझी आजी किंवा माझी आई हा निबंध लिहिलेला असेल आणि ती त्या लिहिणाऱ्या लेखकाची, ज्यांनी कोणी ते लिहिलं असेल, ती त्याची आजी, त्याला वाटणारी त्याची आई किंवा त्याची आजी असेल, ती तुझी माझी असू शकत नाही. तर माझी आजी कशी हे मीच छान शब्दात मांडू शकते. शुद्ध व अशुद्ध शब्द पुस्तकातीलच असतात का? हो, बरेचदा म्हणजे असतातच ते, रादर पुस्तकातनच विचारलेले असतात. टेबल्स और फिगर्स शुड बी ड्रॉन इन पेन और पेन्सिल? पेन, इट शुड बी इन अ पेन. That is what I said ना, की whatever all the writing work you are writing in the answer paper should be written in a same pen and everything with a pen only. You're not going to use pencils or other color pen. व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी काय करावं? व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी मी पुन्हा सांगते की पाठ्यपुस्तक वाचन, मी पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगितलेली आहे की अतिशय बारकाईनं पाठ्यपुस्तक वाचणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पुस्तक जेवढं वाचलं ना, तेवढं पुस्तक वाचन सुद्धा तुमच्या व्याकरणाच्या चुका टाळण्यासाठी आणि तुमचं उपयोजित लेखन लिहिण्यासाठी तुम्हाला फार मदत होणार आहे, फार. ऋतुजा शिंदेनी असं विचारलंय की लेटर रायटिंग करताना दुसरा पॅसेज स्टार्ट करताना कसा करावा? एक लाईन सोडून घ्यायचा का? नाही, लाईन नाही सोडायची, पण पॅरा करायचा. if in a section if we change the sequence of question, नाही कळलं. इन अ सेक्शन म्हणजे असं म्हणायचं का त्याला की म्हणजे तिला असं म्हणायचं असेल मॅडम की त्या विभागामध्ये, आता समजा फॉर एक्झाम्पल प्रश्न दुसरा विभाग आहे, त्याच्यामध्ये मी आधी आ लिहिला, मग अ लिहिला आणि मग पुढे लिहिला. मला शक्यतो तेच म्हणायचंय, जेव्हा उत्तरपत्रिका आपण तपासत असतो तेव्हा उत्तरपत्रिका तपासताना मला प्रत्येक विभागाच्या, फॉर एक्झाम्पल प्रश्न पहिला आहे, त्या प्रश्न पहिल्याचा त्याचे मार्क मला प्रत्येक ठिकाणी कॅरी करायचे असतात, ते मला लिहायचे असतात. प्रश्न अ चे मार्क, प्रश्न आ चे मार्क, ईचे, त्याचे टोटल करून पुन्हा ते मला पुढे कॅरी करायचे असतात, पहिल्या पानावरती लिहायचे असतात. मग या लिखाणामध्ये ते मार्क लिहिण्यामध्ये माझं वर्क लिहून चुका होऊ नये काउंटिंग मध्ये. पण माझं लिखाण, म्हणूनच म्हणतं माझं सादरीकरण इतकं उत्तम असावं की सुटसुटीतपणा असावा, उत्तम पद्धतीने लिहिलेलं असावं की समोर तपासणाऱ्याला, चेक करण्याला कोणत्याही प्रकारचा कटकट आणि क्लिष्टपणा त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही, असं मला वाटतं. विभक्तीचा प्रत्यय ओळखायला येणार आहे का? विभक्ती प्रत्यय हे ह्याच्यासाठी इंग्रजी माध्यमासाठी नाही येत आता, विभक्ती प्रत्यय नाही. मार्जिन लाईन पेननी की पेन्सिलनी करायचं? मार्जिन लाईन पेन्सिलनी करावी. आणि आपलं ह्याचा जो बोर्डाचा जो उत्तरपत्रिका असते, त्या उत्तरपत्रिकेचा इकडचा जो समास असतो डाव्या बाजूचा, तो मोठा असतो, त्याला आतल्या बाजूनी सब मार्जिन करावी आणि उजव्या बाजूला मात्र एक छोटीशी 0.5 सेंटीमीटरची करावी. आणि खालच्या ओळीला लिहू नये, त्याचा उद्देश असा असतो की पेपर बांधून जातात, मग त्याच्यामध्ये ते साईडचं कुठेतरी ते कट व्हायचे चान्सेस असतात, फाटण्याचे वगैरे, तर ते आपलं माझं रायटिंग सेफ राहतं आणि व्यवस्थित वाचता येतं चेक करणाऱ्याला. इंद्रजितने असा प्रश्न विचारला, कॅन बी रायटिंग स्किल फर्स्ट पेपर सोडवताना? Actually, that is what I said, Indrajit, ki most probably you see that you will not change the sequence. That is what I said, because it is too difficult otherwise to carry the marks, to write the marks, and it becomes little bit like difficult for the examiner to check the paper. So we should avoid it. प्रथमेशने असं विचारलंय की सारांश लेखन व कथालेखन यापैकी काय घ्यावं? प्रथमेश, मला असं सांगायला वाटतं की पत्रलेखन आणि सारांश लेखन हे किंवा आहे बेटा.
हा, मग तुला पत्रलेखनाला 1-2 पत्रलेखन असतात. तुला हे पत्रलेखन का हे पत्रलेखनाला पत्रलेखन किंवा आहे. सो इदर यू हॅव टू अटेम्प्ट 1 पत्रलेखन किंवा सारांश लेखन करायचे. हा, सारांश लेखनला अजून काही ऑप्शन नाहीये. पत्रलेखन आणि सारांश लेखन या दोन्हीपैकी आपल्याला एक लिहायचंय. समास आणि अलंकार इंग्लिश मिडियमच्या मुलांना आहेत का? नाही येत मॅडम. अँड अजून एक आहे, हाऊ कॅन वी इम्प्रूव्ह अवर व्होकॅब्युलरी इन मराठी? नाउ दिस इज ऍट दिस स्टेज, आता ही अशी परिस्थिती आहे की ऍट दिस स्टेज नाउ यू कॅनॉट रीड द एक्स्ट्रा रीडिंग इज नॉट पॉसिबल. Okay, so right now that is what I said, please do concentrate on your textbook, keep on reading textbook. If you read your textbook in number of time, then definitely I will tell that your vocabulary is going to increase. There is no need to take now extra efforts, and right now it is not possible. This is not the time. Now this is high time, like we have to concentrate, we have to focus on whatever the syllabus is there. So you have to read your textbook very thorough and proper. This is enough. पेपर प्रेझेंटेशन बद्दल काही टिप्स हव्या आदित्य नेचरले? टिप्स तर खूप आहेत सगळ्या आदित्य. आता आपण जसं जसं पुढे जाऊ, आता मी थोड्याफार सांगितल्या, मी सांगतच राहणार आहे वेळोवेळी. डोंट वरी. धीरजचा एक असा वेगळाच प्रश्न आहे की समजा जर कुठल्या तरी 2 स्टुडंटचं हँडरायटिंग सेम असेल तर काय? मला नाही कळलं धीरज तुला काय विचारायचं इथे. तेजस्विनीने असं विचारलं, मॅडम बोर्ड एक्झामला पेपर प्रेझेंटेशन कसं करायला पाहिजे? मला वाटतं मॅडमने याचं उत्तर दिले की आपण ते आता जसं शिकणार आहोत त्या प्रत्येक लेक्चरमध्ये हे अशा टिप्स तुम्हाला मिळणार. त्रिशांत हे असायचे, मॅम इन इन्फॉर्मल लेटर वाय वी डोंट नीड टू राईट ईमेल ऍड्रेस? वाय वी डोंट need to write email address? We have to write the email address because this is what the pattern, this is what the pattern has been given, so we have to follow it. Yes. मराठीत जास्तीत जास्त कसे मार्क्स मिळवायचे? वेदांत, याच्यासाठी मॅडमने आता खूप चांगल्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि आपण जसं पुढे जाऊ तसं त्या टिप्स तुम्हाला मिळत जातील आणि बऱ्यापैकी मॅडमने आता आपल्याला टिप्स दिलेल्या आहेत. मला लेटर रायटिंग लिहिताना XYZ दिलं तर चालेल की नेम जे काही नाव दिलेलंच असतं शक्यतो. जर त्यांनी विचारलं असेल की तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून लिहिताय किंवा काय म्हणून लिहिताय, नागरिक म्हणून लिहिताय, असं जर दिलेलं असेल कृतीपत्रिकेमध्ये तर तुम्ही ते टाकायचं. दिलेलं असेल किंवा राम रमेश पाटील हे पत्र लिहित आहे, मग रमा पाटील लिहिते, रमेश पाटील लिहिते, काय त्या पद्धतीने लिहायचं. नसेल तर तुम्ही अबकच लिहायचं. XYZ नाही वापरायचं, अबक वापरायचं. करेक्ट. ऋतुजा मॅडमने दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं की डायग्राम पेन्सिलनी काढायचं का पेननी? तर पेननी. आदित्य, हाऊ टू इम्प्रूव्ह हँडरायटिंग? आता आदित्य, हँडरायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठीचा वेळ तुझ्याकडे आता नाही असं मला वाटतं, पण तरी मी तुला असं सांगितलं की तू जास्तीत जास्त लिही. आता नुसतं लिही असं सांगितलं तर वेग होईल, तर ऍक्टिव्हिटी शीट सोडू जास्तीत जास्त. आणि लिखाणाची जेवढी लिहिताना एक अजून त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की फॉन्ट साईज मी खूप बारीक लिहितो का, मी खूप मोठा लिहितो का, किंवा मी खूप जवळ लिहितो का. मग माझा फॉन्ट जो असेल अक्षराचा लिहिण्याचा तो छोटा असेल तो मोठा करावा, खूप मोठा असेल तर त्याला थोडंसं कमी करावं, 2 शब्दांमध्ये जागा ठेवावी. हे करू शकतो आपण. मयूर, तू असा प्रश्न पेपर पॅटर्न देऊ शकता का? तर मयूर, आपण सुपरमेंटचे जे हे आहेत आपला सेल्फ स्टडी प्रोग्राम आहे किंवा जी काही लेक्चर्स आपण आता होणार आहेत आपली, तर तेव्हा आपण ते देतोच आहोत, त्याच्यात ते मिळणार आहेच आहे. फॉर्मॅट, फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट हवाय असं, पण मी आता म्हणाले तसं की तो फॉर्मॅट आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी शीट्स मध्ये तो येणार आहेच आहे आणि टीचिंग मध्ये, डे टू डेच्या टीचिंग मध्ये ते नक्कीच होणार आहे. सोहमने असा प्रश्न विचारला, इन द ऍडव्हर्टाइजमेंट डू वी नीड टू राईट फीडबॅक आयडी ऑर ट्विटर? दिस आयडीज अपार्ट फ्रॉम ऍड्रेस. Actually, see, you can. That is what I said. We are in 21st century now, and the way we can see the advertisement in the paper, in newspaper, or whatever the products, the pamphlets and all that they used to come. So you just follow that. You can use the ideas regarding to that. It's always open. कथा लेखनासाठी काही टिप्स देतात? हो, कथालेखनाच्या टिप्स मी तसं तेच म्हटलं, आता आपण जस्ट इंट्रोडक्टरी घेतले. आपण जेव्हा डिटेलमध्ये मॅडम कथालेखन सगळं शिकणार आहोत ना, तेव्हा मी निश्चित खूप चांगल्या तुम्हाला टिप्स. एक मला इथे असलेल्या स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला असं सांगायचं आहे की आपण जे काही हे सेशन्स घेणार आहोत, म्हणजे डेली रुटीनवरती आता जेव्हा हे सुरू होतील आपली लेक्चरची, तेव्हा आपण ह्याच गोष्टींवरती जास्त लक्ष देणार. जसं तारे मॅडम आता सांगतात की प्रत्येक टाईप ऑफ क्वेश्चन घेण्यासाठी काय करायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, कसं मांडणी असली पाहिजे, हेच तर आपल्याला इथे शिकवलं जाणार आहे. सो इथे असलेल्या सगळ्या स्टुडंट्सना मला हेच सांगायचं की तुम्ही जर का सुपरमेंटच्या या सेशन खूप डीपली तुम्हाला मिळणार आहे, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे. हा प्रश्न आपण शिंदे, ऋतुजा, आपण मगाशीच याबद्दल बोललो ऋतुजा, की पेनानीच काढायचंय म्हणून.
नवरस सण बद्दल विचारलं जाते की ते असणार आहेत का? हे मराठी माध्यमाचं म्हणजे हा, मराठी माध्यमाची विद्यार्थिनी आहे का? करेक्ट. हो. ते थोडस सांगते मी ओके. तुम्हाला. आम्ही हो तुला याचं उत्तर तुला पर्सनली फोन करून मॅडम देते. हो, हे मिळेल याचं उत्तर. सारांश मध्ये कमीत कमी कसे लिहायचे त्यावर टिप्स द्या. मयूर, पुन्हा तसंच आहे की आता इथे तुम्ही जे काही प्रश्न विचारता ना त्या अशा अजून तुमची वर्षाची सुरुवात व्हायची आहे, आताशी तर कुठे सुरू झालेलं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी अशा एकदम ह्या कथालेखनासाठी ह्या 10 टिप्स घ्या, निबंध लेखनासाठी या 10 टिप्स घ्या असं होणार नाही. हे तुम्ही जसं शिकत जाल ना तसं हे प्रॅक्टिस येत जाणार आहे. तो इथे मॅडम तुम्हाला त्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे रुटीन मध्ये आल्यानंतर शिकवणार आहे. Maximum how much paragraph should we write the story in the story? How much paragraph? 2 ते 3 paragraph. You are supposed to write at least 2 to 3 paragraphs. But apart from that, the content is also very important, and the way you are writing is also important. Do we have to write the advertisement it in a box? So Yeah, of course, it should be in a box. मला असं वाटतं बातमी लेखन आणि सारांश लेखन नेसेसरी आहे का? बॉक्स मध्येच करणं गरजेचं आहे? नाही, त्याला बॉक्स टाकायची गरज नाही. बातमी लेखन आणि सारांश लेखनाला जाहिरात ही आपली बॉक्स मध्ये असावी. जाहिरात लेखनामध्ये पेन वापरायचं का पेन्सिल वापरायची? पेन मी सांगितलं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हातातला पेन. पेन्सिल नाही, कलर पेन्सिल नाही, कलर पेन नाही. सो खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मॅडमनी इथे दिलेली आहेत आणि खूप टेक्निक्स, टिप्स आणि काय काय तुम्हाला वर्षभरात शिकायचं आहे हे सगळं मॅडमनी सांगितलंय. विराज, जाहिरात लेखनामध्ये जाहिरात जास्त आकर्षक कशी करावी पुन्हा तेच आपण सांगेन मी इथे की त्याच्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. याच्यासाठी त्याची असे स्पेसिफिक काही अशा ह्या 10 गोष्टी करा म्हणजे जाहिरात लेखन ते तुम्ही जसं शिकत जाल ना तसं तुम्हाला मॅडम ते सांगत जाणार आहेत. रसग्रहणासाठी पोहे मिळणार आहेत का? असा एक प्रश्न. रसग्रहण इंग्रजी माध्यमाचं असेल तर त्याच्यामध्ये कविता विचारली जाणार आहेत. 2 कवितांची नावं दिली असतील आणि त्या कवितांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं कुठल्याही एकाच कवितेसाठी आपल्याला ती सोडवायची. दिलेल्या कवितेच्या ओळींचं रसग्रहण लिहा अशा पद्धतीचा प्रश्न येणार नाहीये इंग्रजी माध्यमाच्या कृतीपत्रिकेत. आणि मराठी माध्यमाला रसग्रहण आहे. सोहमनी असा प्रश्न विचारलाय, डू वी हॅव टू ड्रॉ डिफरंट शेप टू मेक द ऍडव्हर्टाइजमेंट You can. This is your advertisement, my dear. So you want to sell your product, then you can make it like more decorative in the way you want. रसग्रहण करताना पॅरेग्राफ पॉइंट आले पाहिजेत का? डू वी हॅव टू राईट रसग्रहण इन पॅरेग्राफ फ्रॉम अ पॉइंट? ऍक्च्युली इंग्रजी माध्यमाच्या मुलाचा हा जो प्रश्न असेल रसग्रहणाचा तर मला तेच सांगा असं वाटतंय की तुम्हाला दिलेल्या ओळींचं रसग्रहण करा असा प्रश्न येणार नाहीये. तर तुम्ही याला आता माझ्याकडे हे नेहमी तुम्हाला आता दाखवेन मी जसं पुढे येईल. कवितांची नावं दिलेली असतात. 2 कवितांची नावं असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे 2 दिवस ही कविता आहे ऑप्शन आहे. तर दोन्हीपैकी 5 प्रश्न विचारलेले असतात. त्या 5ही प्रश्नांची उत्तरं इदर यू हॅव टू राईट फॉर 2 दिवस या कवितेसाठी किंवा औक्षण या कवितेसाठी असं अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तरच लिहायचंय तिथे. कवितेचे कवी कोण आहेत, विषय काय आहे, त्याच्यातनं कोणता संदेश मिळतो, अशाच स्वरूपाचे. धीरज, तुला काय म्हणायचं ते कळलं नाही की पेपर मध्ये ऑल क्वेश्चन राईट म्हणजे सगळा पेपर सोडवायचा आहे. तर ऑफकोर्स तो पेपर सगळा सोडवायचाच आहे. सारांश लेखन साधारण किती ओळीचं आहे? सारांश लेखन हे किती, म्हणूनच मला म्हणायचं जर तुमचा दिलेला पॅरेग्राफ 1/3 सारांश करा असं सांगतात, 90 शब्द असतील तर मी ते शब्द मोजायचे, मग त्याला 3 डिवाइड करून 30 शब्द येतात म्हणून मी 30 शब्दात सारांश लेखन करायचं असं अपेक्षित नाहीये माझं. त्याच्यामध्ये मला त्यातला सारांश मधलं त्यातलं जिस्ट मी म्हणतो आपण जे काही त्यातली मध्यवर्ती कल्पना काय आहे, सेंट्रल आयडिया ऑफ दिस पॅरेग्राफ ही मला समजावून घेऊन ती मला माझ्या भाषेमध्ये मांडायची, त्याला तुम्हाला मार्क मिळणार आहे. मॅम, जर उत्तर लिहिताना पॉइंट वाईज लिहिलं तर चालेल का? कशाला पॉइंट वाईज उत्तर लिहायचंय? आपल्याला असं आपण सायन्सचा थोडी पेपर लिहितोय. सायन्सच्या पेपरमध्ये आवर्जून पॉईंट माझे सायन्स हिस्ट्री, पण मराठीमध्ये पॉईंट वाईज उत्तर नाही लिहायचं. म्हणजे तुम्हाला ते पॅरेग्राफ करायचे असतात 3 ना. पहिला पॅरेग्राफ, मधल्या पॅरेग्राफमध्ये इलॅबोरेशन करायचं आणि शेवट त्याचं कन्क्लुडिंग करायचं. हा प्रश्न आहे की भाषा विषयांचा अभ्यास करताना फक्त पुस्तकामधीलच येतं का अजून कुठली पुस्तकं करावी का, यूज करावी? आपलं टेक्स्टबुक, बोर्डाने आपल्याला टेक्स्टबुक दिलेलं, आपलं टेक्स्टबुकच आपल्यासाठी महत्वाचं आहे.
ऑप्शनली क्वेश्चन्स लिहिले तर चालतात का? ऑप्शनल तुमच्याकडे वेळ क्वेश्चन्स असेल तर लिहा, लिहिले वेळ तर असेल का? तर लिहा, पण आधी आपला पेपर सगळा पूर्ण होऊ दे आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा अटेम्प्ट करायचं असेल तर, नाही तर मग ते एक्स्ट्राचं लिहित बसाल आणि आपले जे मार्कांचे प्रश्न आहेत ते लिहायचे राहतील. असं घडलं नाही पाहिजे. ग्रामरचं बुक कोणतं यूज करावं? असं काही नाहीये, म्हणजे ग्रामर आता अख्खं आपल्या टेक्स्टबुक मधलंच आहे. असं स्पेसिफिक असं ग्रामरचं बुक नाही, पण आपलं आता आपण जेव्हा पुढे पुढे मी तेच म्हणलं आपण जाऊ तेव्हा मी तुम्हाला सगळं हा, ग्रामर सुद्धा वेगळं त्याच्या घेईन. म्हणजे त्याच्या काही वेगळ्या पुस्तकाची त्या वगैरे. बरेचसे प्रश्न पेपर प्रेझेंटेशन वरचे आहेत. तर पेपर प्रेझेंटेशनचं पण एक आपण वेगळं मॅडम शिकवताना ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला देणार अगदी आहेत पेपर प्रेझेंटेशन अगदी साठी सुद्धा. स्वराली, कुठला प्रश्न होता तुझा बाळा? स्वराली, तुझा प्रश्न पुन्हा टाईप कर. तू असं म्हणतेस की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. प्लीज टाईप युअर क्वेश्चन अगेन. मे बी ते प्रश्न वरती गेले असतील तर ते झाले असतील. टाईप युअर क्वेश्चन स्वराली. सोहम असं विचारतं, फॉर एन एसे should we mention the points first and then write the essay? वरती नाव लिहायचं निबंधाचं, ज्या टॉपिकवर तुला निबंध लिहायचा आहे त्या निबंधाचं वरती छान नाव लिहायचं आणि स्टार्ट रायटिंग यायचे. Sarali, we are waiting for your question. निशिता अगरवाल असा एक प्रश्न विचारते, मॅम प्रश्न पूर्ण झाल्यावर जर प्लेस राहिली तर एक स्लॅन्टिंग लाईन काढणे नेसेसरी आहे का? हा, म्हणजे तुम्ही तुमची ती काढलीत तरी चालेल, नाही तर मग नंतर तिथे ते म्हणजे होतच ती कॅन्सल. शक्यतो आपण जे म्हणतो शेवटची 10 मिनिटं जेव्हा मी सगळी ती उत्तरपत्रिका कशी लिहिलेली आहे हे जे तपासण्यासाठी मी जे ठेवतो, तर त्या 10 मिनिटांमध्ये या गोष्टी की तिथे लाईन मारता मारता कट करून टाकलं तरी चालणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. बट इट इज नॉट कंपल्सरी. स्वरालीचा प्रश्न आहे, हाऊ कॅन वी आयडेंटिफाय सिनोनिम्स अँड ॲन्टोनिम्स इन लेसन्स? How can you identify means I'm not getting Swarali that you the way you should know. Then unless and until if you don't know, then you cannot identify, no? There is no like any typical method for that. येस, खूप छान प्रश्नांची उत्तरं मॅडमनी दिलेली आहेत. अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर आपण नंबर्स मी आता इथे डिस्प्ले करते त्याच्यावरती तुम्ही विचारू शकता. असेच सगळे सेशन्स आपले पुढचे सुद्धा सगळे वर्षभरासाठी क्रॅशकोर्सचे आपले सगळे होणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचा गायडन्स सगळ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अतिशय कट टू कट असा प्रत्येक टाईप ऑफ क्वेश्चन साठी काय विचार करायला पाहिजे, मार्क्स मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, प्रेझेंटेशनसाठीच्या टिप्स काही आहेत वेगळ्या, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जाणार आहेत या लेक्चर्सच्या दरम्यान. सगळ्याच विषयांसाठीची लेक्चरसाठीची या अशाच पद्धतीने आपण घेणार आहोत. वर्षभराच्या आपली जे काही आपण शिकवणार आहे तिथे उपस्थित असलेले शिकवणं अतिशय अतिशय सोपं जाणार आहे. इथे खाली सुपरमेंटचे नंबर तुम्हाला डिस्प्ले केलेले आहेतच. या संदर्भात तुम्हाला कोणतीही क्वेरी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. आणि सगळ्यांना इथे असलेल्या विद्यार्थ्यांना पालकांना अशी एक मला नम्र आव्हान करायचं आहे की खरंच विद्यार्थ्यांचे असे बारीक बारीक खूप सारे प्रश्न असतात, सगळ्याच विषयांमध्ये प्रश्न असतात ज्याची उत्तरं विद्यार्थ्यांना मिळतातच असं होत नाही. पण सुपरमाइंड इज द ओनली प्लॅटफॉर्म की तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक क्वेरीज इव्हेंटला कॉन्टॅक्ट करा. आजच या सेशन ऑनलाईन सुपर स्कूलिंगसाठी तुम्ही ऍडमिशन घ्या. ऑलरेडी बॅच ही भरत आलेली आहे आणि नंतर असं होऊ नये की ऍडमिशन घ्यायची होती पण आता जागा नाही. नंबर्स इथे डिस्प्ले केलेले आहेत. तुम्हाला ज्या कॉन्टॅक्टने इथे रेफरन्स तुम्ही इथे आलेल्या त्यांनाही कॉन्टॅक्ट तुम्ही केलं तरी चालणार आहे. ते सुद्धा तुम्हाला सुपरमेंट पर्यंत नक्की आणून पोहोचवतील. आणि मॅडम खूप खूप धन्यवाद की तुम्ही खूप चांगला गायडन्स आपल्या आजच्या विद्यार्थ्यांना इथं दिला. खूप साऱ्या कृतिका मॅडम ह्या मराठी लोअरचा विषय शिकवणार आहेत. कृतिका दीपाली तारे मॅडम ज्यांना खूप चांगला सारा अनुभव आहे तुमच्या आता लक्षात आलंच असेल. आता अशाच प्रकारचे सगळ्याच विषयांचे शिक्षक तुम्हाला भेटणार आहेत या सुपरमेंटच्या प्लॅटफॉर्मवरती. तो सगळ्याच विषयांकरताच आपण हे अशा प्रकारचा एक प्रॉडक्ट. तर या ऑनलाईन स्कूलिंगसाठी तुम्ही नक्की नक्की ऍडमिशन घ्या असं मी आव्हान इथे असलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांना करीन. आपलं आजचं सेशन संपलेलं आहे.